नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्टडी बूस्टर मराठी या युट्यूब चॅनलवरती मी सिद्धेश्वर सर्वसे मनपूर्वक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी 2024 मधील चालू घडामोडीचे प्रश्न जे आहेत, महत्त्वाचे प्रश्न जे आहेत ते प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। चला तर मग सुरुवात करूया। पहिला प्रश्न असा आहे, एक राष्ट्र एक निवडणूकची शक्यता तपासण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती जी आहे ते नेमण्यात आलेली होती। आता ही समिती जी होती ती 8 सदस्यीय होती आणि त्याच्यामध्ये हे 8 सदस्य होते। या समितीची स्थापना 15 सप्टेंबर 2023 साली झालेली होती। कधी? 2023 साली, ध्यानात ठेवा। आणि या समितीने रिपोर्ट जो आहे आपला तो सुद्धा सबमिट केलेला आहे। पुढचा प्रश्न बघूया, महाराष्ट्र सरकारचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार कोणाला भेटला आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, रतन टाटा यांना महाराष्ट्र सरकारचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार भेटलेला आहे। महाराष्ट्र सरकारने प्रथमच उद्योगरत्न पुरस्कार देण्याची सुरुवात केली आणि पहिलाच हा पुरस्कार जो आहे तो रतन टाटा यांना देण्यात आलेला आहे। यासोबतच उद्योग मित्र हा पुरस्कार जो आहे तो अदर पुनावाला यांना भेटलेला आहे आणि उद्योगिनी हा जो पुरस्कार जो आहे तो गौरी किर्लोस्कर यांना हा पुरस्कार भेटलेला आहे, ध्यानात ठेवा आहे। पुढचा प्रश्न बघूया, 18वी लोकसभा निवडणूक 2024 किती टप्प्यात मतदान पार पडणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 7 टप्प्यामध्ये हे मतदान जे आहे ते पार पडत आहे। ठीक आहे, आता बघा, लोकसभा निवडणूक म्हणल्यावर लोकसभेची रचना जी आहे ते कोणत्या कलमांतर्गत करण्यात आलेली आहे? तर कलम 81 इथे बघू शकता आपण। संसदेची रचना आहे 79 कलमानुसार, राज्यसभेची रचना आहे, राज्यसभा सभागृहाची रचना आहे कलम 80 नुसार आणि लोकसभा जो काही सभागृह आहे त्या लोकसभा सभागृहाची रचना आहे कलम 81 नुसार। लोकसभेचा कालावधी कलम 83 मध्ये सांगितलेला आहे आणि लोकसभेचा कालावधी जो असतो तो 5 वर्षाचा असतो। ठीक आहे, आता सदस्य संख्येबद्दल जर बोलायचं झालं तर सर्वाधिक सदस्य संख्या जी आहे ते उत्तर प्रदेश राज्यामधून येते। म्हणजे उत्तर प्रदेश मधून 80 खासदार जे आहेत ते लोकसभेमध्ये येतात। त्याच्यानंतर दुसरा क्रमांक लागतो महाराष्ट्र राज्याचा। महाराष्ट्रामध्ये 48 लोकसभा मतदारसंघ आहेत, 48 सीट आहेत महाराष्ट्रात। आणि तिसरा क्रमांक लागतो म्हणजे पश्चिम बंगाल, जे ते 42 सीट आहेत। ठीक आहे, आता अनुसूचित जमातीसाठी किती राखीव जागा आहेत? तर 47। ठीक आहे, आता यामध्ये सर्वाधिक कोणत्या राज्यामध्ये आहेत? तर मध्य प्रदेश राज्यामध्ये आहेत, एकूण 6। आणि महाराष्ट्रात किती आहेत? एकूण 4। कोणासाठी? अनुसूचित जमातीसाठी, ध्यानात ठेवा। याच्यामध्ये आपण बघू शकतो मतदारसंघ नंदुरबार, चिमूर, गडचिरोली, दिंडोरी, पालघर हे अनुसूचित जमातीसाठी राखीव मतदारसंघ आहेत। आता अनुसूचित जातीसाठी किती जागा आहेत? 84 जागा राखीव आहेत आणि यामध्ये सर्वाधिक जागा कुठे आहेत? उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहेत आणि महाराष्ट्रामध्ये एकूण 5 जागा आहेत। ठीक आहे, हे ध्यानात ठेवा। पुढचा प्रश्न, अलीकडेच इंटरनॅशनल सोलार अलायन्सचा सदस्य देश कोणता बनला आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, स्पेन। हा इंटरनॅशनल सोलार अलायन्सचा 99वा सदस्य देश जो आहे तो बनलेला आहे। आता ही युती जी आहे, इंटरनॅशनल सोलार अलायन्स जी आहे, भारत आणि फ्रान्सच्या संयुक्त विद्यमानाने काय केलेली होती? स्थापन करण्यात आलेली होती, प्रयत्नांनी स्थापन करण्यात आलेली होती। याचं स्थापना बघा, UNFCCच्या 21व्या परिषदेदरम्यान याची स्थापना करण्यात आलेली होती आणि यांचं मुख्यालय जे आहे ते गुरुग्राम, हरियाणा या राज्यामध्ये, भारतामध्ये इंडियन इंटरनॅशनल सोलार अलायन्सचं मुख्यालय आहे। ठीक आहे, पुढचा प्रश्न, IPL 17वी कोणता संघ विजयी ठरला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे कोलकाता नाईट रायडर्स। ही 17वी आवृत्ती होती IPL ची। IPL ची सुरुवात झाली 2008 साली। विजेता संघ आहे 17व्या आवृत्तीमधला कोलकाता नाईट रायडर्स आणि उपविजेता संघ आहे सनरायझर्स हैदराबाद। ठीक आहे, प्रशासक आहेत BCCI आणि ऑरेंज कॅप जो आहे तो कोण जिंकलेला आहे? विराट कोहली। आणि पर्पल कॅप जो आहे तो हर्षल पटेल यांना भेटलेला आहे। पुढचा प्रश्न, कान फिल्म फेस्टिवल पुरस्कार 2024, ध्यानात ठेवा हा। यामध्ये एका भारतीय अभिनेत्रीला सर्वोत्कृष्ट चित्रपट अभिनेत्रीचा पुरस्कार जो आहे तो भेटलेला आहे आणि ती भारतीय अभिनेत्री जी आहे अनसुया सेनगुप्ता आहे। कोण आहेत? अनसुया सेनगुप्ता। ठीक आहे, अनसुया यांना कान चित्रपट महोत्सवातील अनसर्टन रिगार्ड या गटामध्ये सर्वोत्कृष्टता पुरस्कार मिळवणारी ही पहिली भारतीय अभिनेत्री ठरलेली आहे, ध्यानात ठेवा। आणि या अभिनेत्रीने शमलेस या चित्रपटातील भूमिकेबद्दल
अनुसुया यांना पुरस्कार हा भेटलेला आहे. मूळच्या ते कोलकाताच्या आहेत, हे ध्यानात ठेवा. पुढचा प्रश्न, डीडी किसान टीव्ही चॅनल हे सरकारी टीव्ही चॅनल आहे आणि या सरकारी टीव्ही चॅनलला 2 AI अँकर जे आहेत ते लॉन्च केलेले आहेत. याच्यामध्ये पहिला जो अँकर आहे AI क्रिश आणि दुसरे अँकर आहे AI भूमी. हे पहिले सरकारी टीव्ही चॅनल आहे ज्यांनी AI अँकर जे आहे ते लॉन्च केलेले आहेत. आता डीडी किसानची स्थापना कधी झाली होती? 26 मे 2015 साली याची स्थापना झालेली होती आणि हे डीडी किसान चॅनल जे आहे ते भारत सरकारद्वारे स्थापित शेतकऱ्याप्रती समर्पित हे चॅनल आहे. आता AI अँकर लॉन्च करण्याची तारीख कोणती होती? तर 26 मे 2024. ठीक आहे, ध्यानात ठेवा. हे पुढचा प्रश्न, UAE देशाकडून कोणाला गोल्डन व्हिसा मिळालेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, रजनीकांत यांना UAE देशाकडून गोल्डन व्हिसा जो आहे तो भेटलेला आहे. पुढचा प्रश्न, युनिसेफच्या ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची निवड झालेली आहे? निवड कोणाची झालेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, करीना कपूर यांची युनिसेफच्या ब्रँड अँबॅसेडर म्हणून निवड झालेली आहे. आता युनिसेफची स्थापना कधी झाली? 1946 साली आणि याचं मुख्यालय जे आहे ते न्यूयॉर्क या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न, WHO ची डिजिटल हेल्थ प्रमोटर हा रोबो जो आहे हा आरोग्याविषयी माहिती देणार आहे. डिजिटल प्रमोटर आहे WHO संघटनेचा. याचं नाव काय आहे? साराह. ठीक आहे, साराहचा लॉंग फॉर्म काय? स्मार्ट AI रिसोर्स असिस्टंट फॉर हेल्थ. हा आरोग्याविषयी माहिती देणार आहे. WHO ची स्थापना 7 एप्रिल 1948 साली झालेली आहे. पुढचा प्रश्न, आशियाई चॅम्पियनशिप मध्ये भारतीय जिम्नॅस्टिक दीपा करमारकरने सुवर्ण पदक जे आहे ते जिंकलेले आहे. बघा, आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धा जी आहे ही स्पर्धा उझबेकिस्तान मध्ये ताश्कंद या ठिकाणी झाली आणि या स्पर्धेमध्ये जिम्नॅस्टिक दीपा करमारकरने गोल्ड मेडल जे आहे ते गोल्ड मेडल त्यांनी जिंकलेलं आहे. ठीक आहे, आणखीन एक सायबर सिक्युरिटी कॉन्क्लेव्ह जे आहे ते नवी दिल्ली या ठिकाणी झालेलं आहे, हे एक ध्यानात ठेवा. पुढचा प्रश्न, अलीकडील चक्रीवादळ रेमल हे नाव कोणत्या देशाने ठेवले आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, ओमान या देशाने हे नाव चक्रीवादळाचं ठेवलेलं आहे, रेमल. आता या रेमलचा अर्थ काय होतो? तर अरबी भाषेतील हा शब्द आहे आणि याचा अर्थ असा होतो की वाळू किंवा रेती, असा या शब्दाचा अर्थ होतो रेमल. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे बघा. आता चाबहार बंदर आणि भारत सरकार यांनी इराण देशासोबत करार केलेला आहे चाबहार बंदर विकसित करण्यासाठी. आता इथं 2 तुम्ही पोर्ट पाहू शकता. इथं आहे चाबहार पोर्ट आणि इथं आहे ग्वादर पोर्ट. आता ही ग्वादर पोर्ट कुठं आहे? पाकिस्तान देशामध्ये आणि चाबहार पोर्ट कुठं आहे? इराण या देशामध्ये. आता ग्वादर पोर्ट जो आहे तो चायना विकसित करत आहे, चायना देश, आणि इराण मधला चाबहार पोर्ट जो आहे तो इंडिया विकसित करत आहे. ठीक आहे, आता यामध्ये या चाबहार पोर्ट मध्ये आणखीन 2 पोर्ट आहेत आणि त्या पोर्ट मधील दुसरं जे पोर्ट आहे शाहिद बेहेस्ती, हे पोर्ट जे आहे ते भारत सरकार विकसित करत आहे. त्याच्यामुळे आपण भारतामधील जो कांडला पोर्ट आहे आपलं इंडिया गुजरात राज्यामधलं, इथून पोर्ट जाऊन या चाबहार पोर्टवर थांबेल आणि इथून अफगाणिस्तान मधून युरोपियन कंट्री सोबत व्यापार सुलभ होईल, पाकिस्तानला वगळून. ठीक आहे, हे बघा इथं पाहू शकता तुम्ही. इथं आहे कांडला पोर्ट आणि इथून ग्वादर चाबहार पोर्ट मधून अफगाणिस्तान मधून ते युरोपियन कंट्री सोबत व्यापार सुलभ होईल. हे ग्वादर पोर्ट जे आहे ते चायना देश विकसित करत आहे. पुढचा प्रश्न, दोहा डायमंड लीग मध्ये नीरज चोप्राने कोणते पदक जिंकले आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सिल्वर मेडल जे आहे ते दोहा डायमंड लीग मध्ये नीरज चोप्राने जिंकलेले आहे. आता ही स्पर्धा कतारमध्ये झालेली होती आणि 2023 मध्ये नीरज चोप्राने गोल्ड मेडल जे आहे दोहा डायमंड लीग मध्ये जिंकलेले होते. पुढचा प्रश्न, जगातील पहिले 6G उपकरण कोणत्या देशाने सुरू केले आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, जपान या देशाने 6G उपकरण जे आहे ते सुरू केलेलं आहे. पुढचा प्रश्न, फेडरेशन कप 2024 मध्ये नीरज चोप्राने कोणते पदक जिंकले आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, गोल्ड मेडल जे आहे फेडरेशन कप मध्ये 2024 मध्ये गोल्ड मेडल जे आहे ते नीरज चोप्राने जिंकलेले आहे. ही 27वी आवृत्ती होती
आणि हे स्पर्धा जी आहे भुवनेश्वर या ठिकाणी पार पडलेली आहे. पुढचा प्रश्न, जागतिक बौद्धिक संपदा निर्देशांक 2024. बघा याच्यामध्ये भारताचा 42वा क्रमांक आहे 55 देशापैकी आणि US चेंबर ऑफ कॉमर्स ही संस्था जी आहे ही बौद्धिक संपदा निर्देशांक जाहीर करत असते. याची आवृत्ती जी आहे ते 12वी आहे. पुढचा प्रश्न, जागतिक फ्रीडम इंडेक्स 2024 मध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे? जागतिक फ्रीडम इंडेक्स मध्ये याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 159वा नंबर जो आहे तो भारत देशाचा आहे. पुढचा प्रश्न, देशातील पहिली ॲडव्होकेट अकॅडमी कोठे उभारण्यात येणार आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, रायगड या जिल्ह्यामध्ये देशातील पहिली ॲडव्होकेट अकॅडमी जी आहे ती उभारण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न, नुकतेच कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षाचे हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, इराण या देशाचे राष्ट्राध्यक्ष हेलिकॉप्टर अपघातामध्ये काय झालेलं आहे? निधन झालेलं आहे. पुढचा प्रश्न, माउंट एव्हरेस्ट गाठणारी भारतातील सर्वात वृद्ध महिला कोण बनली आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, ज्योती अत्रे ही माउंट एव्हरेस्ट गाठणारी भारतातील सर्वात वयोवृद्ध महिला बनली आहे. पुढचा प्रश्न, जागतिक हा प्रश्न रिपीट झालेला आहे. पुढचा प्रश्न बघा, समान नागरी कायदा लागू करणारे कोणते राज्य ठरले आहे पहिले? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, उत्तराखंड हे पहिले राज्य ठरलेले आहे. स्वातंत्र्यानंतर हे पहिले राज्य ठरलेले आहे. यांनी काय केलं, उत्तराखंड गव्हर्नमेंटने एक समिती नेमली होती आणि त्या समितीचे अध्यक्ष कोण होते? न्यायमूर्ती रंजना देसाई या होत्या. ठीक आहे. आणि भारतीय राज्यघटनेतील कलम 44 मध्ये सुद्धा असं सांगितलेलं आहे, राज्याने संपूर्ण भारतात सर्व नागरिकांसाठी समान नागरी संहिता स्थापन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं या कलम 44 मध्ये सांगितलेलं आहे. आणखीन एक गोष्ट बघा, 1867च्या पोर्तुगीज नागरी संहितेनुसार गोवा हे समान नागरी कायदा लागू करणारे भारतातील एकमेव राज्य होते. आता स्वातंत्र्यानंतर असं कोणतं राज्य आहे? तर उत्तराखंड हे राज्य आहे. ध्यानात ठेवा. पुढचा प्रश्न, पहिले भारतीय अंतराळ पर्यटक कोण आहेत? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, गोपी थोटाकुरा हे पहिले भारतीय कोण आहेत? अंतराळ पर्यटक आहेत. पर्यटक ध्यानात ठेवा. हे मूळचे आंध्र प्रदेशचे आहेत. राकेश शर्मा यांच्या नंतर अंतराळात जाणारे हे दुसरे भारतीय आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न, वसुंधरा दिन कधी साजरा केला जातो? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 22 एप्रिल रोजी वसुंधरा दिन साजरा केला जातो. 2024 ची थीम काय होती? प्लॅनेट वर्सेस प्लास्टिक हे 2024 ची थीम आहे. पुढचा प्रश्न, भारताचा पहिला खाजगी हेरगिरी उपग्रह लॉन्च झालेला आहे आणि त्याचं नाव काय? TSAT-A1 हा भारतीय कंपनीने तयार केलेला पहिला खाजगी उपग्रह आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय युवा संसद महोत्सव कोठे पार पडला? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, नवी दिल्ली या ठिकाणी पार पडलेला आहे. याची 2024 ची हे थीम आहे. पुढचा प्रश्न, देशाचे नवे लोकपाल म्हणून कोणाची निवड झाली आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, न्यायमूर्ती अजय खानविलकर यांची देशाचे नवे लोकपाल म्हणून नियुक्ती झालेली आहे. आता लोकपाल कायदा आहे 2013चा. याची अंमलबजावणी कधी झाली? 16 जानेवारी 2014 पासून. आता निवड समितीमध्ये कोण कोण असतात? पंतप्रधान अध्यक्ष असतात, लोकसभा अध्यक्ष, विरोधी पक्ष नेता लोकसभेचा आणि सरन्यायाधीश हे निवड समितीमध्ये असतात. आणि नेमणूक कोणामार्फत होते? तर राष्ट्रपती मार्फत होत असते. ध्यानात ठेवा. आणि भारताचे पहिले लोकपाल कोण होते ते तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. ठीक आहे. पुढचा प्रश्न, सर्वोच्च न्यायालयाला किती वर्ष पूर्ण झालेली आहेत? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 75 वर्ष जे आहेत ते सर्वोच्च न्यायालयाला पूर्ण झालेली आहेत. आता सर्वोच्च न्यायालयाची स्थापना बघा 28 जानेवारी 1950 मध्ये झाली. पहिले जे सरन्यायाधीश होते SJ कानिया हे पहिले सरन्यायाधीश होते आणि याचं सर्वोच्च न्यायालयाचं घोषवाक्य जे आहे ते इथं आहे. पुढचा प्रश्न, गगनयान मोहिमेसाठी किती अंतराळवीर यांची निवड झाली आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 4 अंतराळवीर याची निवड झालेली आहे. आणि इस्रोची ही पहिली मानव अंतराळ उड्डाण मोहीम आहे आणि हे 4 अंतराळवीर आहेत हे ध्यानात ठेवा. ठीक आहे. पुढचा प्रश्न, जागतिक बँक समूहाच्या आर्थिक सल्लागार समितीवर कोणाची निवड झाली आहे? जागतिक बँक समूहाच्या आर्थिक सल्लागार समितीवर. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1,
राकेश मोहन यांची निवड झालेली आहे. पुढचा प्रश्न, 33वा सरस्वती सन्मान पुरस्कार कोणाला भेटला आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 प्रभा वर्मा यांना हा 33वा सरस्वती सन्मान पुरस्कार जो आहे तो भेटलेला आहे. आता बघा, भारतीय नागरिकांनी कोणत्याही भारतीय भाषेत लिहिलेल्या आणि लिहिले गेलेल्या 10 वर्षात प्रकाशित केलेल्या उत्कृष्ट साहित्य कृतीला दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. ध्यानात ठेवा, कोणासाठी दिला जातो? भारतीय भाषेत लिहिलेल्या आणि गेल्या 10 वर्षात प्रकाशित केलेल्या साहित्याला हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो. त्यांच्या रौद्र सत्विकम कादंबरीसाठी हा पुरस्कार जो आहे तो त्यांना भेटलेला आहे. कोणामार्फत देण्यात येतो? के बिर्ला फाउंडेशनच्या मार्फत देण्यात येतो. कधीपासून? 1991 सालापासून हा पुरस्कार देण्यात येतो. पहिले विजेते आहेत हरिवंश राय बच्चन. 2022 चे कोण होते? शिवशंकरी सूर्यवंश हे 2022 चे विजेते होते, हे ध्यानात ठेवा. पुढचा प्रश्न, डायना स्मृती पुरस्कार 2024 कोणाला भेटला आहे? याचे योग्य उत्तर आहे उदय भाटिया ओमानसी गुप्ता यांना हा पुरस्कार भेटलेला आहे. आणि हा पुरस्कार मिळवणारे हे पहिले भारतीय आहेत, ध्यानात ठेवा. दर 2 वर्षांनी हा पुरस्कार जो आहे जगातील तरुणांच्या त्यांच्या सामाजिक कार्यासाठी सेवासाठी हा पुरस्कार जो आहे तो देण्यात येतो. पुढचा प्रश्न, सध्या भारतात किती राष्ट्रीय पक्ष आहेत? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 एकूण 6 राष्ट्रीय पक्ष आहेत. किती? 6. आता यामध्ये कोणते आहेत? बीजेपी. बघा, याची स्थापना कधी झाली या पक्षाची? 1980 साली आणि त्यांचं चिन्ह आहे कमळ. ठीक आहे. त्याच्यानंतर इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाची स्थापना कधी झाली? 1885 साली आणि यांचा चिन्ह आहे हाताचा पंजा. बहुजन समाजवादी पार्टी ही एक नॅशनल पार्टी आहे. याची स्थापना 1984 साली झाली आणि त्यांचं चिन्ह आहे हत्ती. त्याच्यानंतर मार्क्सवादी CPIM 1964 साली त्याची स्थापना आणि त्यांचं चिन्ह आहे कोयता हातोडा. नॅशनल पीपल्स पार्टी 2013 साली स्थापना, त्यांचं चिन्ह आहे पुस्तक. आणि आम आदमी पार्टी 2012 साली त्यांची स्थापना झाली, त्याचं चिन्ह आहे झाडू. तर हे एकूण 6 राष्ट्रीय पक्ष आहेत भारतामध्ये. ठीक आहे मित्रांनो, फास्ट होत असेल तर तुम्ही स्लो सेटिंग मधून स्लो करून सुद्धा पाहू शकता. आणि तुम्हाला जर व्हिडिओ खरंच आवडत असेल तर तुम्ही एक काम करत जा की हा व्हिडिओ जो आहे तो दुसऱ्यांना शेअर करत जा. काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करत जावा आणि जास्तीत जास्त लाईक करत जावा. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, हा प्रश्न डबल झालाय. पुढचा प्रश्न, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याकरिता कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ज्ञानेश्वर मुळे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमण्यात आलेली आहे. आता अभिजात दर्जाचा भाषा देण्यासाठी ही समिती नेमण्यात आलेली आहे. आणि सध्या भारतामध्ये किती अभिजात दर्जा भाषा आहात? तर एकूण 6 अभिजात भाषा आहेत. ठीक आहे. याच्यामध्ये हे कधी त्यांना भेटलेला आहे दर्जा, इथे इयर इथे तुम्ही पाहू शकता. आणि 2012 मध्ये सुद्धा एक कमिटी नेमण्यात आलेली होती, ते प्राध्यापक रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली. ठीक आहे. पुढचा प्रश्न, नाटो या संघटनेचा 32वा सदस्य देश कोणता बनला आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 स्वीडन हा नाटो संघटनेचा 32वा सदस्य देश बनलेला आहे. कितवा? 32वा. आता नाटो काय आहे? तर नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन ही एक लष्करी संघटना आहे. ठीक आहे. आणि याची स्थापना 4 एप्रिल 1949 साली झालेली आहे. मुख्यालय कुठे आहे? ब्रुसेल बेल्जियम या देशामध्ये या संघटनेचं मुख्यालय आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, राज्यातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग कोणता आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 शक्तिपीठ महामार्ग हा राज्यातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग आहे. शक्तिपीठ महामार्गाची लांबी किती आहे? 805 किलोमीटर. हा मार्ग कुठून सुरू होतो? पवनार वर्धा जिल्ह्यातून आणि कुठं संपणार आहे? पत्रादेवी सिंधुदुर्ग या ठिकाणी. एकूण 12 जिल्ह्यांमधून हा महामार्ग जाणार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स 2023-24 मध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे? याचं उत्तर मला तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा, याचं उत्तर काय आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय पुरुष क्रिकेटपटूचा सर रिचर्ड हँडमी मेडल कोणाला भेटला आहे? याचं उत्तर आहे सचिन रवींद्रला हा मेडल जे आहे भेटलेला आहे.
हा न्यूझीलंडचा प्रतिष्ठित पुरस्कार आहे. हा पुरस्कार जिंकणारा हा तरुण क्रिकेटपटू आहे. कोण? सचिन रवींद्र. ठीक आहे. पुढचा प्रश्न, लोकसभेच्या सर्वाधिक जागा कोणत्या राज्यात आहेत? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, उत्तर प्रदेश या राज्यामध्ये लोकसभेच्या 80 सर्वाधिक जागा आहेत. पुढचा प्रश्न, कृषी निर्यात धोरण तयार करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, बिहार हे राज्य आहे. पुढचा प्रश्न, देशातील सर्वात मोठा केबल पुलाचे उद्घाटन कोठे झाले आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, गुजरात द्वारका या ठिकाणी देशातील सर्वात मोठ्या केबल पुलाचे उद्घाटन जे आहे ते झालेले आहे. ठीक आहे. नुकतेच अहमदनगर शहराचे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर हे नाव ठेवण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न, आता आणखीन याच्या सोबतच बदललेली नावे जे आहेत ते बघा. औरंगाबाद या शहराचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर ठेवण्यात आलेलं आहे. वेळवे तालुक्याचं नाव बदलून राजगड ठेवण्यात आलेलं आहे. हा पुणे जिल्ह्यातील तालुका आहे, ध्यानात ठेवा. अलाहाबाद या शहराचं नाव बदलून प्रयागराज ठेवण्यात आलेलं आहे. गुरुग्रामचे नाव बदलून गुरुग्राम असं ठेवण्यात आलेलं आहे. आणि हे बदललेली नावे जी आहेत तेही ध्यानात ठेवा. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया, भारतामध्ये सर्वाधिक बिबट्याची संख्या कोणत्या राज्यात आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, मध्य प्रदेश या राज्यामध्ये भारतातील सर्वाधिक बिबट्यांची संख्या आहे. देशात किती आहे 2023 नुसार? तर 13,874 इतकी बिबट्यांची संख्या आहे. महाराष्ट्रामध्ये 1985 इतकी संख्या आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न रिपीट झाला प्रश्न. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, जगातील सर्वात लांब जुळा बोगद्याचे उद्घाटन कोणत्या राज्यात झाले आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये देशातील सर्वात लांब जुळा बोगद्याचे उद्घाटन झालेलं आहे. आता याचं बोगद्याचं नाव काय आहे? सेला बोगदा. ठीक आहे. 13,000 फूट उंचीवरील हा प्रकल्प आहे. किती? 13,000 फुटावरील हा प्रकल्प आहे. आसाम मधील तेजपूर ते अरुणाचल प्रदेश मधील कामेंग जिल्ह्यातील मार्गावर हा बोगदा तयार करण्यात आलेला आहे. कुठून? आसाम ते अरुणाचल प्रदेश यामधील आसाम मधील तेजपूर जिल्हा आणि आंध्र प्रदेश मधील कामेंग जिल्ह्यातील मार्गावर हा बोगदा तयार करण्यात आलेला आहे. या बोगदाचं काम कोण केलेलं आहे? तर BRO म्हणजे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनने केलेला आहे. ठीक आहे. हा जगातील सर्वात लांब जुळा बोगदा आहे, ध्यानात ठेवा. पुढचा प्रश्न, नुकतेच हरियाणाचे नवे मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड झालेली आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, नायब सिंग सैनी यांची निवड झालेली आहे. यासोबतच जे नवीन मुख्यमंत्री निवडले गेलेले आहेत तेही पहा. बघा, झारखंडचे नवीन मुख्यमंत्री कोण निवडले गेलेले आहेत? चंपाई सोरेन. ठीक आहे. तेलंगणाचे कोण निवडले गेलेले आहेत? रेवंत रेड्डी. मिझोरमचे कोण निवडले गेलेले आहेत? लाल धोमा. आणि छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेश ते तुम्ही इथं पाहू शकता. पुढचा प्रश्न, महिला धोरण जाहीर करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे ज्यांनी महिला धोरण जे आहे ते पहिल्यांदा जाहीर केलेलं होतं. आतापर्यंतची महिला धोरण बघा, पहिले धोरण जाहीर केलं 1994 साली. त्याच्यानंतर 2001, 2014, 2024 मध्ये चौथे महिला धोरण जे आहे ते जाहीर करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न, 71वा मिस वर्ल्ड 2024 विजेती कोण आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, क्रिस्टिना पिस्कोवा हे मिस वर्ल्ड 2024 विजेती आहे. ठीक आहे. आतापर्यंत भारताला मिळालेला मिस वर्ल्ड बघूया. याच्यामध्ये 6 मिस वर्ल्ड आहेत. याच्यामध्ये मानुषी छिल्लर 2017 साली आणि रीटा फारिया हा 1966 साली विजेती मिस वर्ल्ड होती. ठीक आहे. पुढचा प्रश्न, देशातील पहिले AI शहर कोठे उभारले जात आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, लखनौ या ठिकाणी देशातील पहिले AI शहर जे आहे ते उभारले जात आहे. पुढचा प्रश्न, आनंद विवाह कायदा कोणत्या समुदायाशी संबंधित आहे? तर शीख समुदायाशी आनंद विवाह कायदा जो आहे तो संबंधित आहे. पुढचा प्रश्न, CAA कायदा कधी पारित करण्यात आला? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 9 डिसेंबर 2019 साली हा कायदा जो आहे तो पारित करण्यात आलेला आहे. 9 डिसेंबर 2019 साली. आता पारित कधी झाला बघा, लोकसभेमध्ये 9 डिसेंबर 2019 साली पारित झाला, लोकसभेमध्ये पारित झाला. त्याच्यानंतर 11 डिसेंबरला राज्यसभेत पारित झाला
आणि याच्यावर राष्ट्रपतीची सही कधी झाली? 12 डिसेंबर 2019 मध्ये. ठीक आहे, तर एक ध्यानात ठेवा. आता हा CAA कायदा नेमका नक्की काय आहे? तर सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर हा कायदा जो आहे नागरिकत्वाचा कायदा आहे. म्हणजे बाहेरून आलेल्या लोकांना भारत काय करणार आहे? नागरिकत्व देणार आहे, फक्त मुस्लिम सोडून. आता देश कोणते कोणते आहेत? पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश हे 3 देश आहेत. 31 डिसेंबर 2014 पूर्वी भारतात आलेले हिंदू, शीख, जैन, बौद्ध, पारशी, ख्रिश्चन, अन्य पंडित, गैर मुसलमान या स्थलांतरितांना भारताचे नागरिकत्व देण्यासाठी हा कायदा करण्यात आलेला आहे. यासाठी 1955च्या नागरिकत्व कायद्यामध्ये बदल सुद्धा केलेला आहे. पुढचा प्रश्न, नुकतेच राष्ट्रपतीने राज्यसभेवर कोणाला नामनिर्देशित केले आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सुधा मूर्ती यांना राज्यसभेवरती नामनिर्देशित केलेलं आहे. आता बघा, राज्यसभा हे जे काही सभागृह जे आहे ते परमनंट सभागृह आहे. ठीक आहे, आणि याची जास्तीत जास्त सदस्य संख्या 250 इतकी आहे. राज्यसभेमध्ये 12 सदस्य जे असतात ते राष्ट्रपती नॉमिनेटेड असतात. म्हणजे राष्ट्रपती नॉमिनेट करतात 12 सदस्यांना राज्यसभेवरती. आणि कोणत्या सेक्टरमधील असतील ते? साहित्य, कला, विज्ञान, समाजसेवा या क्षेत्रामधून जे सदस्य असतात, जे मेंबर असतात, या कॅटेगरीमधून राष्ट्रपती 12 सदस्याची नेमणूक जी आहे ते राज्यसभेमध्ये करत असतात. पुढचा प्रश्न, देशातील पहिल्या अंडरवॉटर मेट्रोचे उद्घाटन कोणत्या राज्यात झाले आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, पश्चिम बंगाल या राज्यामध्ये झालेला आहे. बघा, देशातील पहिल्या अंडरवॉटर मेट्रोचे उद्घाटन पश्चिम बंगालमध्ये झालेलं आहे. बघा, देशातील पहिली मेट्रो भी जी आहे ते कोलकातामध्ये धावलेली होती 1984 साली. इथं तुम्ही बघू शकता, हे खालून जे आहे ते मेट्रो धावणार आहे. पाण्याचे हे पाणी आहे वरी, आणि याच्या खालून हे अंडरवॉटर मेट्रो जे आहे ते धावणार आहे. भारताच्या कोणत्याही मोठ्या नदीच्या तळाखाली बनवण्यात आलेला हा पहिला बोगदा आहे. मेट्रोमुळे हुगळी नदीच्या पश्चिम किनाऱ्यावरील हावडा आणि पूर्व किनाऱ्यावरील सॉल्ट लेक जे हे शहर जे आहेत ते एकमेकांशी जोडले जाणार आहेत. या पिक्चरच्या माध्यमातून तुम्हाला क्लिअर झालेला असेल. पुढचा प्रश्न, देशातील 54वा व्याघ्र प्रकल्प कोणता घोषित करण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, विरांगण दुर्गावती व्याघ्र प्रकल्प जो आहे तो घोषित करण्यात आलेला आहे. राज्य कोणत्या राज्यात आहे? मध्य प्रदेश राज्यामध्ये कितवा आहे? 54वा. आणि भारतातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प कोणता आहे? नागार्जुन सागर श्रीशैलम टिया. ठीक आहे. आता बघा, पाषाण ला महाराष्ट्र हिंदी साहित्य पुरस्कार अकादमी पुरस्कार जो आहे तो जाहीर झालेला आहे. आता सगळ्यात महत्वाचं बघा, देशातील पहिली AI शिक्षिका, तिचं नाव काय आहे? इरिस. हे कोणत्या राज्यात शिकवणार आहे? केरळ राज्यात शाळेमध्ये हे AI शिक्षिका जे आहे ते शिकवणार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, देशातील पहिले डार्क स्काय पार्क म्हणून कोणते घोषित झाले आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, पेंच व्याघ्र प्रकल्प जे आहे ते जाहीर झालेला आहे. पुढचा प्रश्न, नमो द ग्रँड सेंट्रल पार्क उद्यान कुठे उभारण्यात आले आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, ठाणे या शहरामध्ये नमो द ग्रँड सेंट्रल पार्क जे आहे उद्यान ते उभारण्यात आलेलं आहे. आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठे हे उद्यान आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील फळांचं गाव म्हणून कोणत्या गावाला घोषित करण्यात आले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, धुमाळवाडी या गावाला घोषित करण्यात आलेलं आहे. कविताचं गाव कोणतं आहे? जकातवाडी. पुढचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जगातील सर्वात उंच पुतळा कोठे उभारण्यात आला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे अंध्र प्रदेश या राज्यामध्ये विजयवाडा या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जगातील सर्वात उंच पुतळा किती इंची उंची आहे? 206 फूट इतकी उंची या पुतळ्याची आहे. आणि याला स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस सुद्धा असं म्हणतात, ध्यानात ठेवा. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय युवा महोत्सव 2024 चे आयोजन कुठे करण्यात आले होते? तर याचं योग्य उत्तर आहे नाशिकमध्ये करण्यात आलेले होते. उद्घाटक कोण होते? नरेंद्र मोदी. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात लांब पूल कोणता आहे? तर अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावा शिवा पूल जे आहे भारतातील सर्वात लांब पूल आहे. पुढचा प्रश्न, 19वी नाम शिखर परिषद कोठे पार पडली? याचं योग्य उत्तर आहे बघा, युगांडा या देशामध्ये ही परिषद जी आहे ते पार पडलेली आहे. कोणत्या देशामध्ये? युगांडा. थीम काय आहे ते बघू शकता, डीपनिंग कॉपरेशन फॉर शेअर्ड ग्लोबल इन्फ्लुएन्स. भारताचे प्रतिनिधित्व कोण केलं? एस जयशंकर यांनी. नामची स्थापना कधी झाली?
1961 साली नाम संघटनेची स्थापना झालेली आहे. त्याच्यानंतर 2024 मध्ये किती व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला आहे? याचं योग्य उत्तर आहे 5 व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार जो आहे तो देण्यात आलेला आहे. आणि इतिहासातील ही पहिली घटना आहे की एका वर्षामध्ये 3 व्यक्तींना, जास्तीत जास्त 3 व्यक्तींना पुरस्कार देण्यात येतो. मात्र 2024 साली एकूण 5 व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे. आता भारतरत्न पुरस्काराची सुरुवात 1954 साली झालेली आहे. पद्मविभूषण पुरस्कार 2024 मध्ये किती व्यक्तींना भेटलेला आहे? तर एकूण 5 व्यक्तींना पुरस्कार भेटलेला आहे. आणि ते 5 व्यक्ती कोण आहेत ते तुम्ही या चार्टच्या माध्यमातून समजून घेऊ शकता. पुढचा प्रश्न, नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदींना कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान पुरस्कार भेटला आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भूतान या देशाचा त्यांना सर्वोच्च नागरी सन्मान पुरस्कार जो आहे तो भेटलेला आहे. यासोबतच इतरही पुरस्कार जे आहेत ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटलेले आहेत. ते पुरस्कार तुम्ही इथे पाहू शकता. पुढचा प्रश्न बघा, हैतीमधील अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी भारताने कोणते ऑपरेशन सुरू केले आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ऑपरेशन इंद्रावती. ठीक आहे. हैती उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिकेच्या मध्ये हा छोटा देश आहे. आता यासोबतच भारताने जे काही इतर बचाव मोहिमा राबवलेल्या होत्या त्याच्यावर सुद्धा प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे. त्याच्यामुळे हे माहिती जी आहे ती तुम्ही इथे पाहू शकता. ह्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. याचे PDF जे आहे ते आपण टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, जागतिक वन दिन कधी साजरा करण्यात येतो? तर 21 मार्च रोजी जागतिक वन दिन जो आहे तो साजरा करण्यात येतो. पुढचा प्रश्न, EVM मशीनचा प्रथमचा प्रयोग कुठे करण्यात आला आहे? तर ते केरळ राज्यामध्ये पहिला करण्यात आलेला होता. केरळ राज्यामध्ये सुद्धा पराऊर विधानसभा मतदारसंघामध्ये करण्यात आलेला होता. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, एव्हिगेशन वीक लॉरेट्स पुरस्कार कोणाला भेटलेला आहे? तर इस्रोला हा पुरस्कार भेटलेला आहे. कशासाठी? चांद्रयान 3 मोहिमेसाठी हा पुरस्कार जो आहे त्यांना भेटलेला आहे. आता इस्रोची स्थापना 15 ऑगस्ट 1969 साली झालेली आहे. इस्रोचे संस्थापक डॉक्टर विक्रम साराभाई होते. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कोण आहेत? तर याचे उत्तर आहे मुख्य निवडणूक अधिकारी 2 नंबरचं एस चोकलिंगम हे महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी आहे. पुढचा प्रश्न, फेब्रुवारी 2024 मध्ये 58व्या क्रमांकाचे ज्ञानपीठ पुरस्कार किती व्यक्तींना भेटले आहेत? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 व्यक्तींना भेटलेले आहेत. प्रख्यात त्याच्यामध्ये एक व्यक्ती आहेत प्रख्यात कवी गुलजार उर्दू भाषा लिखाणासाठी यांना हा पुरस्कार भेटलेला आहे. आणि दुसरे म्हणजे महापंडित जगद्गुरू रामभद्राचार्य यांना पुरस्कार भेटलेला आहे संस्कृत भाषा लिखाणासाठी. पुढचा प्रश्न आहे, आता बघा हा पुरस्काराची स्थापना 1961 साली झालेली आहे आणि सुरुवात झाली 1965 पासून देण्यासाठी. हा भारतातील सर्वोच्च साहित्य पुरस्कार आहे. आणखी माहिती आहे ते तुम्ही इथं पाहू शकता. याचे स्क्रीनशॉट घेऊ शकता. पुढचा प्रश्न, भारतातील पहिले डॉल्फिन संशोधन केंद्र कुठे सुरू होणार आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बिहारमध्ये हे डॉल्फिन संशोधन केंद्र जे आहे ते सुरू होणार आहे. पुढचा प्रश्न, भारतातील पहिली ड्रायव्हरलेस मेट्रो कुठे सुरू होणार आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बेंगळूर या ठिकाणी मेट्रो सुरू होणार आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, प्रसार भारतीचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नवनीत कुमार सहगल यांचे प्रसार भारतीचे नवीन अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे. प्रसार भारती ही भारतातील सार्वजनिक प्रसारण संस्था आहे. याची स्थापना 1997 साली झालेली आहे. पुढचा प्रश्न, पहिली महासागर परिषद 2024 कुठे पार पडली? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बार्सिलोना म्हणजे स्पेन या देशामध्ये पहिली महासागर परिषद जी आहे 2024 पार पडलेली आहे. आणि भारताचे प्रतिनिधित्व कोण केलं? एम रविचंद्रन हे भारताचे प्रतिनिधित्व या परिषदेमध्ये केलेले होते. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, कच्छथीऊ बेटाचा वाद कोणत्या 2 देशादरम्यान आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भारत आणि श्रीलंका या 2 देशादरम्यान हा कच्छथीऊ बेटाचा वाद आहे. आता हे बेट आहे कच्छथीऊ आणि हे श्रीलंका, भारत आणि हे श्रीलंका या बेटा संदर्भामध्ये या 2 देशादरम्यान वाद आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, जगातील सर्वात मोठे विमानतळ कुठे उभारले जाणार आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 दुबई आणि त्याचं नाव काय? अल मक्तूम आंतरराष्ट्रीय विमानतळ असं त्याचं नाव आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, देशातील पहिली हवाई टॅक्सी कुठे तयार केली जाणार आहे? तर ते पंजाबमध्ये तयार केली जाणार आहे. पुढचा प्रश्न, RBI बँकच्या स्थापनेला किती वर्ष पूर्ण झाले आहेत? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2
90 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आरबीआयची स्थापना आरबीआय ऍक्ट 1934 नुसार 1 एप्रिल 1935 मध्ये झालेली आहे. पहिले भारतीय गव्हर्नर कोण होते? सी.डी. देशमुख, हे ध्यानात ठेवा. पुढचा प्रश्न, लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2023 कोणाला भेटला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, अमिताभ बच्चन यांना हा पुरस्कार जो आहे तो भेटलेला आहे. हा पुरस्कार कोणातर्फे देण्यात येतो? तर मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान तर्फे हा पुरस्कार देण्यात येतो. 2021 साली याची स्थापना झालेली आहे, सुरुवात झालेली आहे. 2021 चे विजेते होते नरेंद्र मोदी, 22 च्या आशा भोसले आणि 23 चे तुम्हाला माहिती आहे. पुढचा प्रश्न बघा, गोल्डमॅन पर्यावरण पुरस्कार 2024 कोणाला भेटला आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, आलोक शुक्ला यांना हा पुरस्कार भेटलेला आहे. हा ग्रीन नोबेल पुरस्कार म्हणून सुद्धा ओळखला जातो. ठीक आहे. पुढचा प्रश्न, भारताचे नवे नौदल प्रमुख म्हणून कोणाची निवड झालेली आहे? तर दिनेश कुमार त्रिपाठी यांची निवड झालेली आहे. हे भारताचे 26वे नवे नौदल प्रमुख आहेत. आता सीबीआय चीफ कोण आहेत? प्रवीण सूद. एनआयए चीफ कोण आहेत? सदानंद दाते. पुढचा प्रश्न, 16व्या वित्त आयोगाच्या सदस्यपदी कोणाची निवड झालेली आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, मनोज पांडा यांची निवड झालेली आहे. 16व्या वित्त आयोगावर आपण डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे, तिथे तुम्ही जाऊन बघू शकता. पुढचा प्रश्न, जागतिक बँक समूहाच्या आर्थिक सल्लागार समितीवर कोणाची निवड झाली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, राकेश मोहन यांची निवड झालेली आहे. ठीक आहे. आता शेवटचा प्रश्न, अलीगढ मुस्लिम विद्यापीठाच्या कुलगुरुपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, डॉक्टर नईमा खातून गुलरेज यांची अलीगढ मुस्लिम विद्यापीठाच्या कुलगुरुपदी निवड करण्यात आलेली आहे. ह्या पहिल्या महिला कुलगुरू आहेत. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण 100+ प्रश्न जे आहेत चालू घडामोडीचे 2024 मधील हे बघितलेले आहेत. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.